मंडळी, ह्या 31 डिसेंबरला काहीतरी वेगळं बनवून खायचं आहे. तर मग काय, नॉनव्हेज लवर्ससाठी स्पेशल असं मी डेक चिकन बनवत आहे. तर खूप पद्धत मस्त सोपी आहे, खायलाही खूप रुचकर आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण बघूया डेक चिकन रेसिपी. तर इथे मी सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये 2 चमचे बडीशोप घेतली, 1 चमचा मगजबी, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि 7 ते 8 काजू घ्यायचे किंवा बदाम घ्यायचे. आता हे सगळं एका वाटीमध्ये टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि हे साधारण आपल्याला 20 ते 25 मिनटं भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 मध्यम कांदे आणि थोडंसं सुकं खोबरं हे भाजून घ्यायचं गॅसवर आणि त्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. कांदा, खोबरं आणि हे भिजवलेले सगळं साहित्य याचं वाटण तयार करून घेणार आहोत बघा. त्यानंतर मी आलं लसूणची पेस्टसुद्धा तयार करून घेतलेली आहे. तर इथे आता आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता पुढची प्रोसेस बघूया. तर 1 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं चांगलं. त्यानंतर त्याचं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि गॅसवर आता पातेलं ठेवूया एक मोठं असं आणि त्यामध्ये आपल्याला मोठे उभे लांब कापलेले 4 कांदे घेतले होते मी. पातळ कापून घेतले बघा, ते टाकून घ्यायचे आणि ते 1 मिनटं परतवायचे आहे. छोटे कांदे असतील तर 6 कांदे घ्या. इथे हे मोठे कांदे होते. तर बघा 1 मिनटं मी परतून घेतले. त्यानंतर सगळं 1 किलो जे चिकन होतं ते टाकून घ्यायचं आहे. चिकन संपूर्ण मी टाकून घेतलं आणि आता आपल्याला हे 1-2 मिनटं खालीवर करत परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांदे आणि चिकन छान मिक्स झालं पाहिजे आणि मग तो कांद्यामध्ये आपल्याला चिकन सुरुवातीला शिजवायचं आहे. हे छान मिक्स करून घेतलं, झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर हे सुरुवातीला 5 मिनटं शिजवायचं आहे आपल्याला. म्हणजे कांद्यांनाही छान पाणी सुटतं आणि चिकनचं यांगचं पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे चिकन शिजवतो आहे आपण. तर हे झाकण काढून परत 1 मिनटं परतवलं. आता यावर थोडीशी पाव चमचा हळद टाकायची, काही खडे मसाले म्हणजेच 1 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 4 लवंग, 2 हिरवे वेलदोडे असं टाकून घेतलं मी आणि त्यानंतर इथे 5-6 पळी तेल टाकलेलं आहे. तर ही थोडी प्रोसेस वेगळी आहे पण चिकनला खूप छान फ्लेवर येतो. तर बघा तेल टाकून झालं की हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं 1 मिनटं छान. आता मस्त आपल्याला हे शिजवायचं आहे. तर मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावर आणि 5 मिनटं शिजवायचं आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि 5 मिनटं शिजून घेतलं. त्यानंतर झाकण काढलं तर बघू शकता तुम्ही चिकनला बरंचसं पाणी सुटलेलं आहे मस्तच. आणि आता आपण यामध्ये 2.5 चमचे भरून आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. पोहेखाण्याचा जो चमचा असतो ना त्याच्याने मोजलं मी. तर 2.5 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून 1 मिनटं छान परतून घेतले. यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण काढायचं, एकदा मिक्स केलं छान. इथे 50% आता आपलं हे चिकन जे आहे शिजलेलं आहे. तर आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत. वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे चिकनमध्ये छान मिक्स झालं की झाकण ठेवून पुन्हा हे आपल्याला 4-5 मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे शिजवायचं. म्हणजे मसालाही छान तयार होतो, परतला जातो, यामध्ये तेल पण छान सुटतं. मग आता झाकण काढायचं आणि त्यानंतर दुसरं वाटण टाकायचं आहे. आपलं बडीशोप, खसखस, तीळ, काजू असं आपण जे तयार केलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं. ते मग यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्यामुळे हे जे वाटण होतं याच्याने खूप छान फ्लेवर येतो. हे नक्की टाका तुम्ही, ही प्रोसेस खूप छान आहे. आता मिक्स करून झाकण ठेवलं मी 5 मिनटं लो फ्लेमवर आणि बघा मस्त तेल सुटत आहे. मसालाही छान परतला गेलेला आहे, याच्यामध्ये छान एकजीव झालेला आहे. तर आपण एकदा खालीवर केलं आणि आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत. तर यामध्ये मी टाकणार आहे 4 चमचे लाल मिरची पावडर, 4 चमचे धना पावडर,
1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हा जो शेवटचा मसाला आहे तो आहे डेग मसाला, जो मसाल्यांच्या दुकानावर रेडीमेड मसाला मिळतो. तो नसेल तर तुम्ही चिकन मसाला किंवा घरगुती काळा मसाला किंवा कुठलाही चिकन मटन मसाला वापरू शकतात. आता हे मसाले आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान हलक्या हाताने खालीवर करून मिक्स करून घ्यायचे 2 मिनटं, म्हणजे छान असं तेल सुटतं, रंगही छान येतो. 2 मिनटं परतून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटत आहे. आता याला वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी लागणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी टाकून ते पाणी केलेलं आहे, पाऊण ग्लासभर असं थोडंसं ते टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालं की झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवायचं आहे. तर तुम्हाला सुक्कं करायचं असेल तर एवढ्या याच्यातच शिजवा किंवा थोडं लागलं तर पाणी टाकू शकतात. आणि रस्सा करायचा असेल तर रस्साही, पण हे जे डेक चिकन आहे ते खूप घट्टही नसतं खूप पातळही नसतं, मध्यम असं ठेवायचं. आता झाकण काढून मी पुन्हा एकदा खालीवर केलं. त्यानंतर इथे मी आता असं थोडं ग्रेव्ही करणार आहे, म्हणजे तर यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहे. खूप पाणी टाकणार नाही आहे. तर डेक चिकन असं मस्त असं छान लागतं, खूप पातळ चांगलं नाही लागत. पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं शिजवायचं. 5 मिनटानंतर बघा चिकन मस्त शिजलेलं आहे. यामध्ये ना आपण लागेल तर अजून तेल टाकू शकतो वरून. तर मी इथे थोडं तेलमध्ये टाकून घेतलेलं आहे, 2-3 पळी अजून. आपल्या आवडीप्रमाणे करायचं तेलाचं प्रमाण, पण तेल थोडं असलं की नॉनव्हेजला छान फ्लेवर येतो. आता हे चिकन आपण पूर्णपणे शिजून घ्यायचं. बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त चिकन शिजेपर्यंत हे चिकन शिजवायचं लो फ्लेमवर. मस्त छान रंग येतो, छान तर्रीदार हे आपलं झणझणीत असं डेक चिकन तयार होतं. इकडे खानदेशात किंवा बऱ्याच ठिकाणी डेक चिकन किंवा मटण असलं तर त्यासोबत मांडे खाल्ले जातात, मांड्यांसोबत खातात. तर आपण भाकरी, चपाती, मांडे, भात यासोबत खाऊ शकतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय बाय.